कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय मनसेची 45 जणांची यादी जाहीर झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे असतील। नक्कीच खरं तर 45 जणांची यादी जी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात जर मुख्य भाग बघितला तर अमित ठाकरे हे भांडूपमधून लढणार का माहीममधून लढणार हा पेच होता आणि आता तो पेच सुटलेला आहे। ते माहीममधून लढणार आहेत। एकंदरीतच मोठं नाव समजलं जातं ठाकरे कुटुंबियात। तर दुसरं नाव जो इलेक्शन लढणार आहेत अमित ठाकरे हे माहीममधून लढणार आहे। त्यामुळे आता माहीम जो विधानसभा जे क्षेत्र आहे हा आता हाय व्होल्टेज झालेला आहे असं आपण बोलू शकतो। दुसरीकडे वर्लीची जी लढत होती ती संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढाई असणार आहे। त्यामुळे ही लढाई ही खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की जो शिवसेनेचा बालेकिल्ला समोर तो वर्ली इथे मनसेची मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरेंची ताकद आहे। त्यामुळे एकंदरीतच ही लढाई जी चुरशीची होणार आहे हे खूप मोठी दोन नावं जी समोर आलेली आहेत। त्याचबरोबर अविनाश जाधव असतील ठाण्यातले, त्याचबरोबर राजू पाटील असतील कल्याण ग्रामीण भागामध्ये राजू पाटलांची नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। कल्याण हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो आणि इथे आता महायुतीचं जे चक्र आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की महायुती आता मनसेला सपोर्ट करते का, मनसेने जिथे उमेदवार दिलेला आहे तिथे महायुती आपला उमेदवार देते का हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे। कारण की जी तारीख आहे फॉर्म मागे घ्यायची ह्या दिवशी खरं गणित सुटणार आहेत का मनसेने जिथे आपले उमेदवार दिलेले आहेत तिथे महायुतीची भूमिका काय असणार आहे आणि जिथे महायुतीचे उमेदवार आहेत स्ट्रॉंगली तिथे मनसेची भूमिका काय असणार आहे हा एक महत्त्वाचा एक राजकीय गणित आपण बोलू शकतो हे असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच ही यादी खूप काही सांगणारी आहे। खरं तर अमित ठाकरे यांचं नाव जे माहीममधून आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता इथे लढत कशी होते, कशा प्रकारे शिवसेना किंवा भाजपा यांना मदत करते का अशी अनेक गणित राजकीय गणित आता समोर येऊ लागलेली आहेत। त्यामुळे ही यादी आल्यानंतर आता वेगवेगळी गणित समोर येणार आहेत। कारण ठाण्यामध्ये अविनाश जाधव आहे जी शहरातली सीट आहे ती दिलेली आहे, त्यामुळे तिकडे बीजेपी विरुद्ध मनसे अशी लढत होऊ शकते। त्याचबरोबर तिथे बंडखोरी आपण पाहिलेली आज, त्यामुळे अनेक गोष्टी ह्या पूर्ण यादीतून समोर येणार आहेत। महत्त्वाची यादी समोर आलेली आहे। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं अमित ठाकरेंचं नाव आहे, मात्र 45 जणांची यादी माझ्याकडे आहे। पहिल्या यादीमध्ये बाळा नांदगावकरांचं नाव नाही आहे, कारण शिवडीमधून बाळा नांदगावकर उमेदवार असतील अशा प्रकारची चर्चा होती, त्याबद्दल काय सांगा? नक्की शिवडीची जी जागा आहे तिथे तिघही क्लेम करतायत। खरं तर शिवसेना ही क्लेम करते आहे, बीजेपी ही क्लेम करते असं एक सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे कदाचित ह्या संदर्भातली चर्चा अजून बाकी असणार आहे। या संदर्भातली जी सावधगिरी आहे ती हे तिन्ही पक्ष घेताना दिसत आहे। त्यामुळे कदाचित बाळा नांदगावकरचं नाव जे आहे ते अजून मागे ठेवलेलं आहे, अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे। बाळा नांदगावकरचं नाव सर्वात पुढे आहे, परंतु अजूनही त्यांचं 45 जणांमुळे नाव आलेलं नाही, त्यामुळे ती जागा अजूनही राखीव ठेवलेली आहे। याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। ज्या प्रकारे एकीकडे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, अनेक गोष्टीवर चर्चा व्हायची, अनेक जागांवरती भांडणं सुरू आहेत, अशाच प्रकारची ही शिवडी जागा आहे जिथे चर्चा होणं गरजेचं आहे। आणि ती चर्चा झाली तर एखाद दुसऱ्या दिवशी किंवा उद्या ही मनसे दुसरी यादी डिक्लेअर करू शकते, त्यात बाळा नांदगावकरांचं नाव हे नक्की असू शकतं असं सूत्रांची माहिती आहे। परंतु सध्या अजून चर्चा सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लक्ष लागलेलं होतं, आतापर्यंत चर्चा होत्या का भांडूप विधानसभेमधनं अमित ठाकरे हे लढतील, भांडूप ही पोषक अशी अमित ठाकरेंसाठी जागा आहे, परंतु त्याचबरोबर माहीम होती, वर्ली होती, त्यामुळे माहीम चूज केलेली आहे आणि माहीमकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण ठाकरे कुटुंबातले दुसरे जे नाव मोठे आहे ते आता उभे राहणार आहेत। एकीकडे वर्लीमधनं आदित्य ठाकरे आहेत तर माहीममधनं अमित ठाकरे आहेत, त्यामुळे ह्या दोन्ही ठाकरे पुत्रांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं माहीमची आताची लढत कशी असू शकते, काय सांगाल त्याबद्दल थोडंसं? नक्कीच जेव्हा मनसेने सर्व प्रकारचा सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या होत्या आणि ह्या सर्वेवरती आधारितच ही यादी आलेली आहे समोर। माहीम असो किंवा भांडूप असो, हा जो मतदारसंघ आहे हा मनसेचा बालेकिल्ला समजू शकतो, कारण की आपण पाहिलं होतं की विक्रोळीचे जे आमदार होते त्यांनी हा भांडूप परिसर हा पूर्ण पिंजून काढला होता। त्यामुळे भांडूपला एक चांगली पोषक अशी ताकद आहे मनसेची आणि माहीमलाही मोठी अशी ताकद आहे। त्यामुळे हे जे विधानसभा क्षेत्र आहे हे आपल्यासाठी पूरक ठरू शकतात आणि त्यासाठी इथे अमित ठाकरेंनी उभं करावं असा एक सर्वे झाला होता आणि या सर्वेतनं ज्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळे अमित ठाकरेंना माहीमची ही लढत आहे यासाठी उभं करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी शिवसेना जी आपण बोलतो शिवसेनेची बालेकिल्ला आहे, एकनाथ शिंदे असतील यांची ताकदही खूप मोठ्या प्रमाणात आहे। जी कामं केलेली आहेत माहीमच्या भागातली काही कामं असतील किंवा आपण पाहिलं होतं वारंवार राज ठाकरे कामं घेऊन जात होते ती करत होते, त्यामुळे एकंदरीतच ही जी तयारी ही पहिल्यापासून सुरू होत होती आणि एकंदरीतच महायुतीची ताकद
प्लस मनसेची ताकद अशी एक लढाई विरुद्ध महाविकास आघाडी अशी गणितं आपल्या इथे पाहायला मिळू शकतात. अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं सिटिंग आमदारांना महायुतीमध्ये त्या जागा मिळणार अशा प्रकारची चर्चा आहे. अशा प्रकारच्या जागा वाटपाचा ट्रेंडची चर्चा मागच्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. माहीमध्ये आपण बघितलं तर शिंदे गटाचे सिटिंग आमदार आहेत. मग जर राज ठाकरेंना काही मतदारसंघामध्ये महायुतीकडून मदत केली जाणार, मग त्या जागेचा पेच कसा सोडवला जाणार आहे? तेच बोलतोय का जसं महाविकास आघाडीची एक बैठक सुरू आहे, तिचे अनेक जागेचे पेच सुटले नाही, त्यातला हा भाग आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कुठेतरी ॲडजस्ट केलं जाईल असं बोलू शकतो, राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं बोलू शकतो. परंतु ही लढाई आता राज ठाकरेंना घेऊन लढायची आहे महाविकास विरोधाची. कारण राज ठाकरेंना एकला चलो जो नारा आहे तो एकला चलो नाराच राहणार आहे आणि महायुती आपलं आपलं काम करेल अशी दोन गणित आहेत, ती अजून स्पष्ट झाली नाहीत. अनेक बैठका आणि महायुतींबरोबर राज ठाकरेंच्या झालेल्या आहेत. आता खरी भूमिका काय आहे आपल्याला खरं तर जेव्हा फॉर्म मागे घ्यायची तारीख असेल तेव्हाच करणार आहेत, किंवा की जेव्हा शेवटचे जे तारखे असतात तेव्हा अनेक बैठका होणार आहेत आणि त्याच्यानंतर अनेक जण मोठी मोठी नावं हे मागे फॉर्म घेऊ शकतात असं सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीत तेव्हा सर्वात जे गणितं समोर येतील. माहीमचे जे सिटिंग जे आमदार आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे, ते बंडखोरी करतात का, हा एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीचा फायदा मनसेला होतो का महायुतीचा फटका मनसेला बसतो हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मनसेचा फटकाही महायुतीला बसू शकतो, कारण की मराठी मतांचं राजकारण आहे. मराठी मतं खूप महत्त्वाची असणार आहेत. एकीकडे ठाकरे विरुद्ध शिवसेनाची लढाई असेल आणि त्यात जर मनसेचा उमेदवार असेल तर नक्कीच गणितं बदलू शकतात. त्यामुळे एकंदरीतच हे निर्णय लवकरात लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कपिल, या सगळ्यामध्ये मनसेची काही पत्रकार परिषद वगैरे होऊ शकते का उद्या, किंवा या सगळ्यामध्ये यादी जाहीर झाल्यानंतर आणि महायुती कोणकोणत्या जागांवर पाठिंबा देणार आणि मैत्रीपूर्ण कुठल्या कुठल्या मतदारसंघांमध्ये असणार याबद्दल काही माहिती मिळू शकते अधिकृत? नक्कीच 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 वर्षावरती अनेक बैठका झालेल्या आहेत. राज ठाकरे आणि आपण पाहिलं होतं राज ठाकरे आणि खास करून एकनाथ शिंदेचे जे संबंध आहेत ते मैत्रीपूर्ण संबंध आहेत, एक जवळकीचे संबंध आहेत. त्यामुळे नक्कीच ह्या संदर्भातली चर्चा झाली असणार. ते फडणवीसांबरोबर चर्चा झाली असणार, अजितदादांबरोबर चर्चा झाली असणार का बाबा आम्ही ज्या ठिकाणी उमेदवार देऊ तिथे तुम्ही थोडंसं पाठ फिरवा किंवा तुम्ही आम्हाला सहकार्य करा, अनेक ठिकाणी आम्ही सहकार्य करू, अशा अनेक गोष्टी ह्यामध्ये घडल्या असणार. आता खरं जे खरं गणित काय आहे ते जेव्हा सर्वांच्या याद्या समोर येतील तेव्हा समोर येणार आहे. आणि सर्व जो पिक्चर जो क्लिअर होणार आहे तो जेव्हा 28 तारीख म्हणजे 29 तारखेला जो फॉर्म घ्यायची 30 तारखेला जी फॉर्म घ्यायची डेट आहे त्या दिवशी सगळं चित्र जो आहे तो क्लिअर होईल का नक्की काय गणित असणार आहेत. परंतु सध्या तर ह्याच्यावर चर्चा नक्की झालेली आहे आणि महायुतीमध्ये सिटिंग जे आमदार आहेत त्यांचे पत्ते कट होणार नाही असा शब्द एकनाथ शिंदेने दिला होता. त्यामुळे एकंदरीतच आता एकनाथ शिंदे काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जे सिटिंग आमदार जेव्हा उठाव झाला होता त्या उठावाच्या वेळी जो एक शिंदेबरोबर जेवढे आमदार बाहेर पडले होते त्या सर्व आमदारांना तिकीट मिळणार अशी एक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता ही गणितं कशी रंगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं दुसरी लढत आहे वरळीमधनं आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवलंय. संदीप देशपांडेंच्यावर राज ठाकरेंनी विश्वास टाकलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे वरळीची लढत सुद्धा तुल्यबळ होणार आहे. नक्कीच सर्वांचं लक्ष वरळीच्या लागणार आहे, म्हणजे विधानसभेकडे लागणार आहे, कारण की हाय व्होल्टेज अशी लढाई असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिले तर संदीप देशपांडेने काम हे कधीच सुरू केलं होतं. त्याला आधीच सांगण्यात आलं होतं की वरळी तर तुला लढायचं आहे. त्यामुळे त्यांनी काम 6-7 महिन्यापूर्वी सुरू केलं होतं. आणि आदित्य ठाकरे हे खूप मोठं नाव समजलं जातं. ठाकरे हे नाव जेव्हा येतं ते खूप मोठं नाव समजलं जातं आणि मराठी लोकांचं नातं आहे. मोठी वोटिंग बँक आहे शिवसेनेची, म्हणजे उद्धव ठाकरे गटाची. त्यामुळे एक मोठी लढाई, चुरशी लढाई इथे पाहू शकतो. त्याचबरोबर एक मोठं नाव शायना एनसी ह्यांचं नावही वरळीतनं येत आहे पुढे. म्हणजे ते शिवसेनेकडनं किंवा भाजपाकडनं कोणाकडनंही लढू शकतात. अजूनही ते ठरलेलं नाही आहे, परंतु शायना एनसी ही कामाला लागलेली आहे, त्यांनीही काम सुरू केलेले आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जर ही तिरंगी लढत झाली तर खूपच टफ लढाई पाहायला मिळू शकते इथे. परंतु आता मग महायुती काय करते, इथे आपला उमेदवार देते की नाही देत, शायना एनसीचे जे नाव पुढे येते ते नाव मागे पडतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मग थेट लढाई जी आहे ती मनसे विरुद्ध शिवसेना, उबाटा गट किंवा मग उद्धव ठाकरे गट अशी होऊ शकते असं बोललं जातं. आणि तसं झालं तर मग महायुतीचं जे गणित असणार ते खूप महत्त्वाचं असणार आहे. महायुतीची मदत मनसेला इथे मोठ्या प्रमाणात लागणार आहे, कारण की एकनाथ शिंदेने ही वरळी कोळीवाडा असतील अनेक ठिकाणी कामं केलेली आहेत. BTT 40चा प्रश्न सोडवलेला आहे, अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. तिथे वरळीच्या खास करून वरळी विधानसभेवरती एकनाथ शिंदेने जास्त लक्ष दिले असं आपण बोलू शकतो. मग ही विकास कामं विरुद्ध ठाकरेंची जी जादू आहे. अगदी कपिल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय.
Zee